नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्सचा आपण नवीन लेसन चालू करतोय. प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट आणि लॉस म्हणजे नफा आणि तोटा. तुम्हाला काय एखाद्या गोष्टीमधून नफा झाला आणि एखाद्या गोष्टीमधून लॉस म्हणजे तोटा, काय तोटा आणि काय प्रॉफिट हे झालं हे आपण आज बघणार आहोत. डिटेल्स ऑफ अ प्रवीण शॉपिंग फॉर हिज स्टॉल. प्रवीणच्या स्टॉलमध्ये काही वस्तू आहेत. व्हेजिटेबल 70 रुपीज, बटर 25, ब्रेड 45, मसाला 40 आणि मसालियन्स 20. तर त्याचे टोटल रुपीज झाले 175. द टोटल प्रवीण ग्रेंटेड टू हिज सेल किती रुपये आहे तर 160. त्याचा सेल किती आहे 160 रुपये. म्हणजे त्यामध्ये पैसे किती वाचले तर 14 रुपीज, 14 रुपये त्यात वाचले. हाऊ मच डीड प्रवीण स्पेंड इन ऑल. वाय इज ही सो डिसपॉइंटेड. का तो नाराज झालाय. डिटेल्स ऑफ अ सरिता शॉपिंग फॉर हेअर स्टॉल. तिला प्लेट्स 20 रुपयाला मिळाल्यात, स्पून 10 रुपयाला, चटणी 30 रुपया, राईस मिळाला 50, ओनियन 20 आणि मसाला 60. मग तिचे एकूण रुपीज किती झाले 190. अमाऊंट सरिता गेंटेड बाय सेलिंग 2030 रुपीज. 190 रुपये झाले आणि तिनं ते सेल केले, विकले, तर तिला किती मिळाले 230. हाऊ मच डीड सरिता स्पेंड ऑन हेअर भेळ. वाय डू सरिता लुक सो हॅपी. मग सरिता खुश का झाली तर तिला जास्त प्रॉफिट मिळालं. 190 रुपयाला तिने विकलं आणि तिला 230 रुपये मिळाले. हे त्यामध्ये तिला काय मिळालं तर प्रॉफिट मिळालं. नाव इफ द सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस देअर इज अ लॉस. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मग आधी आपण हे डेफिनेशन लिहूया. पहिलं लिहूया लॉस. If the selling price is less than cost price, there is a loss. तिथे काय झालं त्यांचा there is a loss. म्हणजे घेतलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत दिलं. लेस दॅन अ कॉस्ट प्राईज. ही कॉस्ट प्राईज म्हणजे घेतलेली, आपण एखादी वस्तू खरेदी केली, 20 रुपयाची वस्तू खरेदी केली आणि ती विकताना आपण 15 रुपयाला विकली तर आपल्याला काय होतो लॉस होतो. देअर फोर लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग. ओके. दुसरं आहे प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे आपल्याला नफा. लॉस म्हणजे तोटा आणि नफा. किती प्रॉफिट मिळाले. इफ द सेलिंग प्राइस इज मोअर दॅन दी कॉस्ट प्राइस, there is a profit. ज्या घेतलेल्या किमतीपेक्षा जास्त पैशांनी विकली गेलेली वस्तू म्हणजे काय तर प्रॉफिट. ओके. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. तर फॉर एक्झाम्पल दिले तुम्हाला. अहमदाबाई ब्रॉट बनानाज रॉट 2000 rupees and sold them all for 1890 rupees. Did he make a profit or loss? How much was? तिनं काय केलंय, बनाना घेतलाय, तो
तिने घेतलाय कितीला 2,000 रुपयाला. आणि सॉल्ट म्हणजे तिनं तो विकलाय 1,890 रुपयाला. कॉस्ट प्राईज इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईज. कॉस्ट प्राईज म्हणजे घेतलेली किंमत ही जास्त आहे सेलिंग प्राईजपेक्षा. म्हणजे त्यांना काय झालं इथं तर लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज. 2,000 मायनस 180 म्हणजे तिला लॉस किती झाला तर 110 रुपयेचा लॉस झाला. का झाला तर घेतलेत किती रुपयाला केळी त्यांनी 2,000 रुपयाला, विकलेत कितीला 1,890 रुपयाला. तर त्याचप्रमाणे आहे Harbhajan Singh brought a 500 kg of rice for 22,000 rupees and sold it all at the rate of 48 per kg. How much profit did she make? 500 किलो गहू घेतलाय 22,000 रुपयाला. 1 किलोची किंमत आहे 48 रुपये. तर त्याला एकूण किती प्रॉफिट मिळालं. तर हे एक्झाम्पल बघताना पहिल्यांदा आपण काय लिहूया, 500 kg ऑफ राईस कितीला मिळाला 22,000 रुपीज, 22,000. 1 kg ऑफ राईस इज 48 रुपीज. 1 किलो तांदूळ 48 रुपयाला मिळतो. मग देअरफोर पहिल्यांदा आपल्याला काय करावी लागेल, द कॉस्ट प्राईस ऑफ 500 kg राईस किती आहे. तर एवढी दिली. तर 1 किलोला आपल्याला किती दिले, सेलिंग प्राईज ऑफ 500 kg राईस. विकताना त्याने कितीला विकले, 48 रुपयाला 1 किलो. मग 500 किलोची किती होणार. तर बघा म्हणजे सेलिंग प्राईस काय आहे, जास्त आहे, आणि कॉस्ट प्राईस काय आहे, कमी. म्हणजे त्याला काय झालं तर प्रॉफिट मिळालं. मग प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. SP म्हणजे सेलिंग प्राईस आणि CP म्हणजे कॉस्ट प्राईस मायनस म्हणजे in this transaction Harbhajan Singh made a profit of 2,000 रुपीज. त्याला किती प्रॉफिट मिळालं तर 2,000 रुपये त्याला काय मिळालं, प्रॉफिट मिळाला. यामध्ये बघा प्रॅक्टिस सेट नंबर 31 मध्ये पहिले एक्झाम्पल दिले. द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड आउट वेदर देअर वॉज अ प्रॉफिट ऑर अ लॉस अँड हाऊ मच इट वॉज. आता पहिल्यामध्ये दिले कॉस्ट प्राइस दिले 40,500 आणि सेलिंग प्राइस दिले 5,000. आता ह्यामध्ये जास्त काय आहे, सेलिंग प्राइस आहे बरोबर. सेलिंग प्राइस जास्त आहे म्हणजे त्यांना काय मिळालं, यामध्ये पहिल्यामध्ये प्रॉफिट मिळालं. मग प्रॉफिट किती रुपये मिळालं, हाऊ मच इट वॉज, त्याला किती प्रॉफिट मिळालं. त्यानंतर कॉस्ट प्राइस दिली आणि सेलिंग प्राइस दिली. यामध्ये कॉस्ट प्राइस जास्त आहे म्हणजे यामध्ये त्याला काय मिळालं, लॉस मिळाला. किती लॉस मिळाला. इथं सुद्धा तसंच आहे, कॉस्ट प्राइस कमी आहे आणि सेलिंग प्राइस जास्त आहे. मग काय मिळालं, लॉस प्रॉफिट. हे प्रॅक्टिस सेट नंबर 31 मधला पहिला आणि दुसरा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. राहिलेले 2 प्रश्न मी उद्याच्या तासाला घेईन. तुम्ही आज फक्त प्रॅक्टिस सेट नंबर मधला पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवणार आहात. समजलं नसेल तर पुन्हा विचारा, काही शंका असल्यास पुन्हा विचारा.